आज कर्मसंकल्प यात्रेचा दिवस 6वा. आज लक्ष्मीपूजनही आहे. जसं लक्ष्मीच्या पर्वाने दिव्यांच्या तेजाने हा पूर्ण भारतवर्ष उजळून निघतो, तसंच कर्मयोद्ध्याचा निष्ठेने आणि संयमाने आणि त्याच्या कष्टाने त्याचं आयुष्य घडणार आहे. याच प्रयत्नामध्ये आम्ही आज मिनी पोलीस भरतीचा डेमो आयोजित करणार आहोत. तसा तो डेमो उद्या आहे, पण त्यासाठीचं मार्गदर्शन आम्ही आज घेणार आहोत. आज माझ्याबरोबर माझा सहकारी मित्र तळेमाळ बॉईजचा एक सदस्य आणि एक जिवलग मित्र, यासाठी आम्ही दोघांनी ठरवून एक मार्गदर्शन देणार आहे की पोलीस भरतीचा डेमो हा कसा असतो. जसं हे पोलीस भरतीचं ग्राउंड आहे, हे गोळ्याचं ग्राउंड आहे आणि या गोळ्याविषयी मी सौरभ याबद्दल अधिक माहिती सांगेन. जसं की या गोळ्याचं वेट किती आहे. मित्रांनो, हा गोळा याचं वजन आहे 260 म्हणजे 7 किलो 260 ग्रॅम. आता आपल्याला हे ग्राउंड दिसते, हे ग्राउंड आहे 8.5 मीटर. 8.5 मीटर म्हणजे 8.50. त्याच्यापेक्षा जास्त आपण गोळा टाकला तर गोळा आपल्याला 15पैकी 15 मार्क भेटतात. ओके, तर सौरभ मला तू सांगू शकतो का की या गोळ्याचं पोलीस भरतीमध्ये महत्त्व किती. गोळ्याचं पोलीस भरतीमध्ये खूप महत्त्व आहे, कारण की जर गोळा आउट ऑफ गेला नाही तर अशी खूप मुलं आहे की जी 1 मार्काने राहिलेत. गोळा जर 12 जरी पडला 12 मार्का तरी 3 मार्क. 12 म्हणजे तरी इथं किती मीटर असतात. आता 850. हे ग्राउंड जरी झालं तर हे झालं आउट ऑफ. हे 850 परत 60 सेंटीमीटर कमी. 60. हे झालं 790 परत 7 सेंटीमीटर झालं 7. म्हणजे हा गोळा या इव्हेंट इतकं महत्त्वाचा आहे की तो इथेही नाही पडला पाहिजे, तो इथे पडला म्हणजे गोळ्याची लँडिंग समोर झाली पाहिजे. गोळा हा 100% रेषेच्या पुढंच पाहिजे आपल्याला. तर मित्रांनो, आज आपण फक्त गोळ्या शॉर्टपुट इव्हेंटची माहिती घेत आहोत. जर याबद्दल तुम्हाला अधिक काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करा.